नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करत आहे इनडिटर्मिनेट फॉर्म नावाचा हा टॉपिक. सो सगळ्यात पहिले आपण चेक करूया इनडिटर्मिनेट फॉर्म्स कसे दिसतात, कसे ओळखायचे. हे टोटल 7 टाइप्सचे इनडिटर्मिनेट फॉर्म्स आहेत. आता इनडिटर्मिनेट फॉर्म्स ह्या टॉपिकला का म्हणतात, या ज्या इथे कन्सेप्ट दिसतात याला इनडिटर्मिनेट फॉर्म का म्हणतात, बिकॉज ॲज द नेम इंडिकेट्स इनडिटर्मिनेट म्हणजे जे आपण डिटरमाइन करू शकत नाही अशा फॉर्म्सला इनडिटर्मिनेट फॉर्म्स म्हणतात. एक एक्झाम्पल देतो पहिलंच, 0 डिवायडेड बाय 0. आता सगळ्यात पहिले जेव्हा पण 0 हा नंबर न्यूमरेटरला असतो, 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. 0 ने कशानेही मल्टिप्लाय करा, x इंटू 0 विल बी 0. आणि जेव्हा 0 डिनॉमिनेटरला जातो, सो एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी. सो या दोन गोष्टी ट्रू आहेत वेगवेगळ्या असताना. 0 ने मल्टिप्लाय केल्यावर 0 मिळतं, 0 ने डिवाइड केल्यावर इन्फिनिटी मिळतं. ह्या पार्ट मध्ये बघा तर 0 न्यूमरेटर मध्ये पण आहे, याचा अर्थ आन्सर काय यायला पाहिजे होतं 0. 0 डिनॉमिनेटर मध्ये पण, याचा अर्थ आन्सर काय यायला पाहिजे होतं इन्फिनिटी. म्हणजे ना धड तुमचा आन्सर 0 आहे, ना धड आन्सर तुमचा इन्फिनिटी आहे. यामध्ये कुठेतरी फसलेला हा इनडिटर्मिनेट फॉर्म, म्हणजे आपण हा फॉर्म डिटरमाइन करू शकत नाही. ह्याचे आन्सर्स कसे फाइंड करायचे हे आपण या टॉपिक मध्ये शिकणार. सो इनडिटर्मिनेट फॉर्म्स करण्यासाठी तुम्हाला काय बेसिक्स गरज आहे ते आपण पहिले या लेक्चर मध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिले तुमचे डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे. ओके, सो दिस इज द लिस्ट ऑफ सम बेसिक डेरिव्हेटिव्ह. काही डेरिव्हेटिव्ह जर ह्याच्या व्यतिरिक्त लागले तर मी तुम्हाला त्या न्यूमरिकल मध्ये त्या वेळेला शिकवायचा प्रयत्न करीन. सो बघा, सगळ्यात पहिले अल्जेब्रिक फॉर्म x रेज टू m चा डेरिव्हेटिव्ह असतो m x रेज टू m - 1. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. e रेज टू ax चा 0 असतो, a e रेज टू ax. log x चा 1/x. हे ट्रिग्नोमेट्रिकचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. 6 ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स आहे, 6च्या 6चे डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजेत. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. आणि नंतर लॉग ऑफ कॉम्प्लिकेटेड ब्रॅकेट त्याचं डेरिव्हेटिव्ह काय. सो ही जस्ट एक लिस्ट आहे. या लिस्ट मध्ये मला समजवण्यासारखं काहीच नाहीये, तुम्हाला ही पाठच करायचे. तुमचं हे रट्टा मारलेलं पाहिजे, तरच तुम्हाला इनडिटर्मिनेट फॉर्म्स सोपा वाटेल. नाहीतर प्रत्येक वेळेला प्रत्येक क्वेश्चन मध्ये काहीतरी अवघड जाईल. ओके, त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठल्या टर्म्सची माहिती पाहिजे. बेसिक्स रिक्वायर्ड. सगळ्यात पहिले साइनच्या उलट असतं कोसेक आणि कोसेकच्या उलट असतं साइन. सो साइन अँड कोसेक आर इन्व्हर्जन ऑफ इच अदर. उलट केलं की तुम्हाला मिळणार आहे एकामेकांना. सिमिलरली कॉसचं काय आहे सेक, टॅनचं काय आहे कॉट. आणि टॅनचा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला माहितीच असेल, टॅनला आपण काय लिहू शकतो साइन अपॉन कॉस. सो या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, या तुम्हाला इनडिटर्मिनेट फॉर्मच्या न्यूमेरिकल मध्ये सारख्या लागणार आहे. आणि ह्या स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स पाठ पाहिजेत. e रेज टू 0 1, e रेज टू मायनस इन्फिनिटी इज 0, log 0 is infinity, log 1 is 0, sin 0 0, cos 0 1, tan 0 0, sin 91, cos 90 0, tan 90 infinity. 1 upon 0, anything upon 0 is infinity आणि anything upon infinity is 0. सो ह्या बेसिक व्हॅल्यूज तुमच्या पाठ पाहिजेत. सो हे जे पहिले दोन मी जे सांगितलं, हे जर तुम्ही पहिले पाठ केलं ना न्यूमेरिकल्सला जायच्या आधी, तर तुम्हाला इनडिटर्मिनेट फॉर्म एक्स्ट्रीमली सोपा जाणार आहे. कारण इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह करायच्या, व्हॅल्यूज पुट करायच्या आणि आन्सर येणार आहे. ओके, सो ह्याच गोष्टी पाठ असतील ना तर तुम्हाला त्रास खूप कमी होणार आहे. आपण जाऊया न्यूमरिकल्स कडे. कशा प्रकारचे न्यूमरिकल्स असतात. सो आय विल बी स्टार्टिंग विथ टाइप 1, 0 डिवायडेड बाय 0. टोटल मी 7 टाइप सांगितले होते सुरुवातीच्या पेज वरती. त्या 7 पैकी पहिला टाइप या लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय, टाइप 1, 0 डिवायडेड बाय 0. सो तुम्हाला ना क्वेश्चन बघून कळणार नाहीये की हा टाइप त्या 7 पैकी कोणता होता. तुम्हाला तुमच्या समोर क्वेश्चन पेपर मधनं क्वेश्चन आला की तुम्हाला पहिले जे काय लिमिट्स दिलेले आहेत ते इथे सबस्टिट्यूट करायचे. सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला त्यापैकी एक टाइप कळणार आहे. ओके, सो न्यूमेरिकलला स्टार्ट कसं करायचं आपण करूया स्टार्ट. सो लिमिट आहे x टेंड्स टू 0, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायची आहे अख्ख्या क्वेश्चन मध्ये. तर काय होईल इथे e रेज टू a इंटू 0 मायनस e रेज टू मायनस a इंटू 0 अपॉन लॉग 1 प्लस b इंटू 0. सो जिथे जिथे x तिथे तिथे मी 0 पुट केलंय, तर काय मिळतंय मला a इंटू 0 इज 0,
मायनस ए इंटू झिरो इज झिरो, लॉग तसाच 1 प्लस हा अख्खा टर्म बी इंटू झिरो इज झिरो, सो 1 प्लस झिरो इज 1, मग उरला लॉग 1. काय उरला? लॉग 1. सो हे तर मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला या बेसिक गोष्टी पाठ करायच्या आहेत. ई रेस टू झिरो असतो 1, ई रेस टू झिरो असतो 1 आणि लॉग 1 असतो 0. सो आन्सर इज 0/0. सो हा आला आपला इनडिटर्मिनेट फॉर्म टाइप नंबर 1. आता याच्या पुढे सॉल्व्ह कसं करायचं? दिस इज नॉट पॉसिबल टू सॉल्व्ह, कारण हे आन्सर आपण मिळू शकत नाही. दिस इज इनडिटर्मिनेट. मग सॉल्व्ह कसं करायचं? इथे येतो एल हॉस्पिटल. दिस इज व्हेरी बेसिक सिंपल रूल आहे. तुम्हाला काय करायचंय? इथे तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसतं. तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे न्यूमरेटरचा आणि डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे डिनॉमिनेटरचा सेपरेट. बस एल हॉस्पिटल रूल एवढाच आहे. काय सांगितलं मी? तुम्हाला काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह, हे असंच ठेवलं. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे न्यूमरेटरचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे डिनॉमिनेटरचा. चलो आता ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, म्हणून तर मी सुरुवातीला म्हटलं डेरिव्हेटिव्हचा तुमचे पाठ असतील तर हा टॉपिक खूप जास्त सोपा आहे. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो ए ई रेस टू एक्स. हा फॉर्म्युला मी लिहून दिला होता. मायनस हा झाला पहिला पार्ट, मायनस. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस एक्स? इथे ए असेल तर मी इथे ए लिहिला, इथे मायनस ए असेल तर तो असणार आहे मायनस ए ई रेस टू मायनस ए एक्स. ओके, सो जो काही वरती व्यक्ती असतो तो समोर लिहायचा, बाकी ऍज इट इज. एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फक्त एक्स सोबत जो कोणी असेल त्यांनी मल्टिप्लाय करायचं असतं. इथे एक्स सोबत कोण होता? ए. इथे एक्स सोबत कोण होता? मायनस ए. हा झाला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. आता आपण काढूया डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? लॉग ऑफ एनिथिंग. नीट ऐका, लॉग ऑफ एनिथिंगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एनिथिंग. लॉगच्या पुढे जो कोणी बसलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन तो. मग इंटू एक गोष्ट करायची, एक्स सोबत कोण दिसतंय तुम्हाला? एक्स सोबत जो, त्यांनी मल्टिप्लाय करायचं. एक्स सोबत जर का कोणी नसेल तर तुम्ही काही मल्टिप्लाय करणार नाही. एक्स सोबत काय इथे? बी. बी ने मल्टिप्लाय केलं. सो दिस इज अ सिंपल एल हॉस्पिटल रूल. न्यूमरेटरचा काढला डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा काढला डेरिव्हेटिव्ह. आता काय करूया? परत तेच करूया, व्हॅल्यूज पुट करूया आणि आन्सर आलाय का चेक करूया. बघा, ए ई रेस टू. सो आता बिईंग अन इंजिनिअरिंग स्टुडंट, एवढे मोठे झाल्यावर प्रत्येक वेळेला आपण लहान मुलासारखं झिरो लिहिणं तेवढं योग्य नाही. ओके, सो यू शुड नो बेसिक शॉर्टकट्स ऑल्सो. मी इथे लहान मुलासारखं प्रत्येक एक्सला झिरोने रिप्लेस केलं, प्रत्येक एक्सला झिरोने रिप्लेस केलं. ही टेक्निक आपण 5वी 6वी 7वी मध्ये वापरली असती तर ठीक होती. बट आता एवढे मोठे झाल्यावर आपण असं प्रत्येक वेळेला करणं योग्य नाही. तुम्ही कधी कधी शॉर्टकट्स किंवा बेसिक गोष्टी यूज केल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ई रेस टू ए इंटू झिरो. जर एक्स ला मी झिरो लिहिलं तर ए इंटू झिरो किती होणार आहे? झिरो. ई रेस टू झिरो किती असतो? 1. डायरेक्टली तुम्ही ई रेस टू झिरो 1 लिहून टाका. एवढं लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा एक्सपोनेन्शियल मध्ये झिरो टाकतो तेव्हा आन्सर काय येतं? 1. मग वर काही पण असू दे, झिरो इंटू एव्हरीथिंग इज झिरो आणि ई रेस टू झिरो इज 1. हा शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. मायनस मायनस प्लस ए ई रेस टू झिरो इज 1. ओके, खाली 1 अपॉन हा 1 प्लस बी इंटू झिरो 0 इंटू बी. ओके, सो काय काय उरलं बघूया आपण. ए इंटू 1 ए, ए इंटू 1 ए, ए प्लस ए इज 2a. सफरचंद प्लस सफरचंद, किती सफरचंद होणार? 2 सफरचंद. सो ए प्लस ए इज 2a अपॉन 1 प्लस 0 इज 1. 1 अपॉन 1 कॅन्सल झाला, उत्तर आलं 2a/b. सो ह्या क्वेश्चनचं हे आलंय आपलं डिटरमाइंड आन्सर. आपण आन्सर डिटरमाइन केले. ओके, खरं तर उत्तर 0/0 आलं होतं इनडिटर्मिनेट फॉर्म नुसार. बट आपण काय केलं? एक रूल यूज केला. हा रूल तुम्हाला माहिती पाहिजे, एल हॉस्पिटल रूल, ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बस परत सबस्टिट्यूट करा, आन्सर करा. सो दिस इज द एंटायर सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन. ओके, सो आपण आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे.
लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस x रेज टू n मायनस 1 अपॉन x. सो मला माहित नाहीये हा टाइप 1 चा क्वेश्चन. ओके, मीच घेतलाय क्वेश्चन, ऑफकोर्स मला माहिती असणार, बट क्वेश्चन पेपर मध्ये आल्यावर आपल्याला माहित नसणार आहे का कुठल्या टाइपचा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं, आधीच एल हॉस्पिटल रूल लावायचा नाहीये, पाठ करून नाही आलो आपण घरी. सो आता 0 पुट करतोय मी, 1 प्लस 0 रेज टू n मायनस 1 अपॉन 0. 1 रेज टू n माहिती पाहिजे, 1 च्या वर किती पण पॉवर असू दे, 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, x असू दे, n असू दे, 1 रेज टू एनिथिंग इज 1. 1 raised to anything is 1 minus 1 upon 0. That is 0 upon 0. कुठला फॉर्म आहे हा? टाइप नंबर 1 चा फॉर्म आहे. सो लेट्स अप्लाय एल हॉस्पिटल रूल. सो काय सांगतो रूल? आपल्याला काढायचा आहे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. 1 प्लस एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन, 1 प्लस एक्स रेज टू एन मायनस 1. हा आपला बेसिक एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला आहे. वरचा नंबर खाली लिहिला आणि वरती 1 ने कमी करून लिहिलं. समजा n आहे तर मी काय लिहिणार, n मायनस 1 मायनस 1. 1 इज अ कॉन्स्टंट नंबर, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. सो दिस इज सिम्पली एल हॉस्पिटल रूल. डेरिव्हेटिव्ह काढला न्यूमरेटरचा, डेरिव्हेटिव्ह काढला डिनॉमिनेटरचा. आता परत व्हॅल्यूज पुट करूया. चलो 0 पुट करतो, हा n तसाच, 1 प्लस 0 रेज टू n मायनस 1, मायनस 0 लिहायची गरज नाही, अपॉन 1. 1 प्लस 0 इज 1, 1 रेज टू एनिथिंग इज 1. मग उरला कोण? हे कॅन्सल झालं, उरलो कोण? फक्त n. सो दिस इज द सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन. ओके, आता जर इथे पण परत 0 बाय 0 आलं असतं तर आपल्याला हा एल हॉस्पिटल रूल परत लावायला लागला असता. सो आपण हे सगळे क्वेश्चन्स नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.